गुरु वेलकम टू फुल टॉस बकवास. दिस इज छोटे आणि माझ्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे बडे. ओ गुरु, ज्या प्रकारे विदाउट एव्हिडन्स कोणी चोर होत नाही त्याच प्रकारे डेड बॉल वर कधी फोर होत नाही. अरे छोटे, काय पकवतोयस यार तू? विसरलास का तू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलायस? गुरु, दिस इज माय युनिक कॉमेंट्री स्टाईल. अरे तू काय करतोयस यार? इकडे लाईव्ह मॅच चालली आणि तू मध्ये मध्ये काय पकवतोयस लोकांना? अरे पकावगिरी नाही यार, कॉमेंट्रीची नवी स्टाईल आहे. स्टाईल बकवास स्टाईल आहे. पण मी काय म्हणतो तुला, आपण जसे या कॉमेंट्री रूम मध्ये आहोत तर क्रिकेट बद्दल बोलायचं आपल्याला. अरे क्रिकेट बद्दलच बोलणार ना, फुटबॉल बद्दल थोडीच बोलणार. अरे तुम्हाला जर एक गोष्ट सांग, क्रिकेट फेमस कधी झालं? मला नाही माहिती. बरं मग सांग, क्रिकेट फेमस कसं झालं? अरे एवढी एक्साइटमेंट असते यात, एवढा जल्लोष असतो म्हणून क्रिकेट फेमस झालं बस. अरे नाही यार, हे कारण थोडंच आहे. मग काय? क्रिकेट ऍक्च्युली ना बॅट्समन आउट होतो ना, त्याच्यामुळे फेमस झालं. अरे काय पकवतोयस यार तू पण? अरे सिरियसली सांगतो यार, बॅट्समन ज्या प्रकारे आउट होतो ना त्यामुळे क्रिकेट फेमस झालं. तुझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की बॉलर्स मुळे नाही झालं? नाही, बॉलर मुळे कसं होणार? बॅट्समनची जी स्टाईल असते ना आउट व्हायची. अरे बॅट्समॅन जेव्हा चौके छक्के मारतात ना त्यामुळे फेमस झालंय, कळलं ना? अरे त्याच्यामुळे फेमस नाही झालं, त्याच्या आउट होण्याच्या स्टाईल मुळे फेमस झालं. स्टाईल? हा. अरे कुठली स्टाईल बोलतोयस तू? कुठल्या स्टाईल मुळे फेमस झालंय हे? अरे बॅट्समनची हिट विकेट जाते ना त्याच्यामुळे क्रिकेट हिट झालं इड्या. अरे बकवास बंद कर.